हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशी कचोरी। तर अर्थातच मटारचा सीझन सुरू आहे, त्यामुळे आज जी कचोरी आपण पाहणार आहोत ती मटारपासून बनवलेली आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपण पारीसाठी कणिक भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये 1 कप मैद्याचं पीठ काढून घ्यायचं आहे। तर इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा असंही वापरू शकता, किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ जर घेतलं तर त्यामध्ये साधारण छोटे 3 ते 4 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। तर आता इथे मी फक्त मैद्याचाच पीठ वापरलेला आहे, त्यामुळे बाकी कशाचाच वापर केलेला नाहीये। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 1 चमचाभर तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर इथे जास्त प्रमाणात करणार असाल तर तेलाचं मोहन तुम्हाला जास्त लागू शकतं। आता छान आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पीठ आपल्याला छान चोळून चोळून मिक्स करायचे, म्हणजे आपली जी कचोरी आहे ती छान खस्ता होते। तर अशा पद्धतीचा गोळा झाला म्हणजे समजायचं की परफेक्ट आपलं इथे तेलाचं मोहन झालेलं आहे। तर आता काय करायचे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पाणी रेग्युलर रूम टेम्परेचरचं मी पाणी घेतलेलं आहे, एकदम पाणी घालायचं नाहीये। आणि रेग्युलर आपण जशी कणिक मळून घेतो त्या पद्धतीने, पण थोडीशी सैलसर इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। या पिठावरच आपली कचोरी परफेक्ट होणार आहे की नाही ते कळतं, त्यामुळे इथे तेलाचं मोहन परफेक्ट असणं गरजेचं आहे। तर इथे बऱ्यापैकी मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी सैलसरच मी पीठ मळले। आता मी हे झाकण लावून साधारण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून देणार आहे। आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवले, त्यामध्ये साधारण 2 ग्लास मी पाणी घालून घेतले आणि 1 कप मटार घेतलेला आहे। हे फ्रेश मटार आहे, स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे। मीठ घातल्यामुळे मटारला छान टेस्ट येते आणि साखरमुळे याचा कलर हा डार्कच राहतो, अजिबात कलर चेंज होत नाही, त्यामुळे मी साखर देखील घालून घेतली। इथे मी हाफ कुक करून घेणार आहे, कारण आपण जर कच्चे वापरले तर त्याचा जो उग्रपणा आहे तो जात नाही, त्यामुळे थोडेफार कुक करून घेतलेलेच बरे। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मटार थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 चमचाभर कच्चे जिरे मी वापरलेले आहेत, 4-5 काळी मिरी घेतलेली आहे आणि इथे 1 चमचाभर मी धण्याची भरड घेतलेली आहे, अख्खे धने वापरले तरी चालेल। तर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर परफेक्ट इथे आपलं वाटण झालेलं आहे। या पद्धतीचंच आपल्याला वाटण हवं आहे, थोडंफार भरड ठेवायचे। तर आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया। त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घेतलंय आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं, म्हणजे जी भरड तयार केली होती ती घालून घ्यायची आहे। या पद्धतीने वाटण तयार करून तुम्ही जर कचोरीमध्ये घातलं तर खूपच टेस्टी कचोरीचं स्टफिंग तयार होतं। तर 2 मिनिटं छान मी परतवून घेतलंय। आता काय करायचंय, यामध्ये आपण जे मटार बॉईल करून घेतले होते ते घालून घेणार आहोत। तर त्यामधलं पाणी मी पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे। तर इथे मी डायरेक्टच घालून घेतलेले आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे मिक्सरमध्ये फिरवून देखील घेऊ शकता। आपण इथे फ्रेश मटार वापरलेले आहेत, त्यामुळे ते अगोदर मी कुक करून घेतलेत। तुम्ही जर फ्रोझन वापरणार असाल तर कुक करायची काही गरज नाहीये। तर आता यामध्ये मी 1 उकडलेला बटाटा घालून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घेतले आणि 1 चमचाभर साखर घालून घेतलेली आहे, आमचूर पावडर, मनुके आणि काजू घेतलेले आहेत, हे आवडीनुसार घालून घ्यायचे। तर साखरने छान टेस्ट येते, त्यामुळे साखर आवर्जून घालायची
आणि चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे लिंबू देखील पिळून घेऊ शकता. फक्त लिंबू पिळताना स्टफिंग पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मगच लिंबू पिळून घ्यायचं आहे. तर आता हे थोडंसं मॅशरने आपण मॅश करून घेऊया, म्हणजे स्टफ करताना ते इझी जातं. तर इथे बऱ्यापैकी स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचं आहे. हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते कचोरीसाठीच नाही तर तुम्ही हे स्टफिंग पराठ्यांसाठी देखील करून घेऊ शकता. खूपच टेस्टी लागतात याचे पराठे देखील. तर आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे. आता काय करणार आहे, मी याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घेणार आहे. तर आपण अगोदरच असे बॉल्स करून घेतले तर कचोरी करताना सोपं जातं. त्यामुळे मी बॉल्स करून अगोदर साईडला ठेवून देते. तर कितपत तुम्हाला मोठी छोटी कचोरी करायची त्याच्या अंदाजानुसारच बॉल्स करून घ्यायचे. तर इथे थोडेफार मी करून घेतलेत आणि साईडला ठेवून दिलेलं आहे. तर इथे पीठ देखील आपलं बऱ्यापैकी सेट झालेलं आहे. तर आता थोडंफार आपण त्याला पुन्हा मळून घेऊया. जितकं छान मळलं जाईल तितके छान आपल्या कचोऱ्या होतात, म्हणजे कचोरीला क्रॅक्स येत नाहीत. तर इथे हव्या तेवढ्या साईजचे मोठे छोटे केवढी कचोरी करायची त्याच्या अंदाजानुसार छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. तर इथे मी साधारण एवढे बॉल्स करून घेतलेत आणि पुन्हा त्यातला एक बॉल्स घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला छान मळून घ्यायचे. तर व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मळून घेतल्याच्या नंतर त्याची अशी पारी करून घ्यायची आहे. तर इथे मैद्याचं पीठ मी वापरलेलं आहे आणि थोडंसं सैलसर पीठ आहे, त्यामुळे आपल्याला ते इझी जातंय. तर इतपत मी पारी केल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला स्टफ करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला जे सारण आपण स्टफ करणार आहोत ते छान आतमध्ये प्रेस करून स्टफ करायचे आणि सील करताना देखील काळजीपूर्वक सील करायचे, म्हणजे आपण जेव्हा कचोरी तळू तेव्हा ती तेलामध्ये सुटत नाही. तर इथे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान मी सील करून घेतली आहे. आणि एक्स्ट्राचं जर जे काही पीठ वाटत असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर जितकं जास्त सारण यामध्ये आपण भरू तितकी कचोरी जी आहे ती आपली छान टेस्टी होते. तर सारण भरल्याच्या नंतर थोडीफार हाताने अशी प्रेस करून घ्यायची, म्हणजे जे सारण आहे ते सगळीकडे पसरलं जातं. तर या पद्धतीने आपण कचोरी तयार केलेली आहे. तर हाताने अशी पसरवून घ्यायची. कितपत मोठी छोटी साईज आहे तेवढी तुम्ही इथे कचोरी करून घ्यायची आहे. तर साधारण मी एवढ्या कचोऱ्या करून घेते. तर एक कचोरी इथे मी केलेली आहे, ही आपण साईडला ठेवून देऊया आणि अशाच सगळ्या कचोऱ्या मी करून घेणार आहे. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण जे मटार आहे ते मॅश करून घेतलेले आहेत, त्यामुळे अजिबात स्टफिंग बाहेर येत नाही. आणि आपलं जे पीठ आहे ते छान सैलसर असल्यामुळे त्यामध्ये स्टफ करायला आपल्याला इझी जाते. तर पिठाला अजिबात क्रॅक्स आले नाही पाहिजे. सैलसर असल्यामुळे तर क्रॅक्स येणारच नाही, त्यामुळे पिठावर देखील डिपेंड आहे आपली कचोरी तेलामध्ये फुटणार आहे की नाही. तर सैलसर असल्यामुळे यामध्ये तुम्ही जास्त सारण देखील भरलं तरी देखील ती तेलामध्ये फुटत नाही. पीठ देखील आपलं परफेक्ट मळलेलं असलं देखील गरजेचं आहे. तर अशाच सगळ्या कचोऱ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत आणि इथे तेल देखील मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम करत असताना काळजी घ्यायची की तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे. एकदम नॉर्मल टेम्परेचरचं तेल हवं आहे आपल्याला. आणि एका वेळेस आपल्याला जास्त कचोऱ्या यामध्ये सोडायच्या नाही आहेत. तर मी साधारण 3 कचोऱ्या यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. गॅस एकदम लो करायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने नॉर्मल बुडबुडे आले की एवढंच तेलाचं टेम्परेचर हवं आहे आपल्याला. साधारण 5 ते 10 मिनटं लागतात एक साईडने कचोरी तळण्यासाठी. एकदम लो मीडियम गॅसवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे. तर कचोरी तळली की ती आपोआप वरती येते, त्याला अजिबात लगेच आपण झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. ती जेव्हा तळून अशी फुगून वरती येते तेव्हाच आपल्याला त्याला पलटी करून घ्यायची आहे. तर पूर्ण कचोरी तळेपर्यंत गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही आहे. तर इथे 10 मिनटं मी एक बाजू तळून घेतलेली आहे. आता त्याला पलटी करून घ्यायचे आणि दुसरी बाजू देखील आपल्याला अशीच तळून घ्यायची आहे. दोन्ही साईडने छान तळून झाल्याच्या नंतर त्याचे बुडबुडे आपोआप कमी होतात. बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर 2 मिनटं आपल्याला गॅस मोठा करायचा आहे, म्हणजे मीडियम करायचा आहे आणि असा गोल्डन कलर येईपर्यंत कचोरी तळून घ्यायची आहे.
तेव्हाच जी आहे आपली कचोरी ती आतपर्यंत छान तळली जाते आणि वरून देखील मस्त कुरकुरीत होते. तर खरपूस अशीच आपण सगळी कचोरी तळून घेऊया. तर इथे पाहू शकता तेलाचं टेम्परेचर अगदी लो आहे. तर या टेम्परेचरमध्येच आपल्याला सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि अजिबात त्याला आपल्याला झारा चमचा लावायचा नाहीये. ते तळून वरती आल्याच्या नंतरच आपल्याला ते टर्न करायचे असतात. तर अशाच सगळ्या इथे मी गरमागरम कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त गोल गुबगुबीत आणि खस्ता अशा कचोऱ्या झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला तोडून दाखवतेय. तर मस्त भरपूर लेअर आलेले आहेत आपल्या कचोरीला. तर आजची ही गरमागरम खस्ता कचोरी तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.